महाराष्ट्र। मैम क्लास 11th में हम लोग ने बहुत चिल किया है, क्योंकि हम लोगों को सबने बोला था की क्लास 11th मध्ये इतका अभ्यास नाही करायला लागत, क्लास 11th मध्ये तू चिल कर, क्लास 11th तक आहे एक ब्रेक पिरियड असतो कारण बोर्ड्स 12th मध्ये असतात। सो भरपूर मुलांचे मी हे सगळे मेसेजेस बघितले, मैम क्लास 11th में तो हमने कुछ नहीं पढ़ा है। मैम अगर हमने क्लास 11th कुछ नहीं पढ़ा है तो क्या हम लोगों को MHT CET में 99 परसेंटाइल आ सकता है? मैम बिकॉज क्लास 11th में पढ़ा नहीं है, मेरा बेस बिल्कुल ही वीक है। मैम आई हेट केमिस्ट्री, ये भी मैसेजेस मुझे आए हैं। और मैम ये सारा जो अभी क्लास 12th होने वाला है, इसके लिए पढ़ना कैसे है, व्हाट इज द राइट स्ट्रैटेजी, हाउ डू आई गेट अ गुड इंजीनियरिंग कॉलेज, क्या मुझे बोर्ड्स में और MHT CET में अच्छे परसेंटाइल आएंगे, क्या मुझे ये सारे नोट्स फ्री में मिल सकते हैं, ये सारे क्वेश्चंस का आंसर तुम लोगों को आज मिलेगा। और ये सारे फ्री नोट्स आपको कहां मिलने वाले हैं ये भी मैं आपको बताने वाली हूँ। सो स्टे ट्यून्ड विद मी इन दिस एंटायर वीडियो। तो यार बच्चों, मैं तुमको एक इंटरेस्टिंग फैक्ट बताती हूँ। Every year the number of students attempting MHT CET is increasing. 2026 में ऐसा हुआ है पहली बार in the history that MHT CET will be conducted twice. तो अब 2 बार कंडक्ट ही क्यों कर रहे हैं? क्योंकि उतना बच्चा, उतना नंबर ऑफ स्टूडेंट्स आर गिविंग MHT CET। अगर हम 2026 की बात करें तो ऑलमोस्ट 11.5 लाख बच्चों ने रजिस्टर किया फॉर MHT CET। उसमें से कुछ 7.5 लाख वेयर फॉर PCM, ये 7.3 वेयर फॉर PCM एंड 3.6 वेयर फॉर PCB, विच इज अगर उनको फार्मेसी को एडमिशन लेना है। अब तुम लोगों को एक बहुत ही इंटरेस्टिंग चीज बताती हूँ। इंजीनियरिंग के जो टॉप कॉलेजेस है, बेस्ट कॉलेजेस है, उनमें से कुछ बेस्ट कॉलेजेस इंडिया के महाराष्ट्र में है। और बिकॉज दीज कॉलेजेस आर इन महाराष्ट्र, अगर महाराष्ट्र के बच्चे को उस कॉलेज में एडमिशन लेना है, अगर वो IIT या NIT ना हो बट COEP जैसा कॉलेज हो, BJTI जैसा कॉलेज हो, अगर महाराष्ट्र के बच्चे को वहां पे एडमिशन लेना है तो हम MHT CET थ्रू ले सकते हैं। लेकिन अगर महाराष्ट्र के बाहर के कोई अलग स्टेट के बच्चे को यहाँ पे एडमिशन लेना हो तो उसको JEE थ्रू लेना पड़ता है। तो आर यू अंडरस्टैंडिंग कि हमारे लिए कंपटीशन जो है वो कम है, बाकी स्टेट से कंपेयर्ड हमारे लिए चीजें इजी हो जाती है। क्योंकि अगर आप JEE मेंस का लेवल, JEE एडवांस का लेवल देखो, नंबर ऑफ स्टूडेंट्स अटेम्प्टिंग इट देखो, दैट इज वेरी वेरी डिफरेंट। और अगर आप MHT CET देखो तो एग्जाम का लेवल भी इजी है, नेगेटिव मार्किंग भी नहीं है और JEE से कंपेयर्ड कम बच्चा दे रहा है। तो इसका मतलब क्या है बेटा कि हम महाराष्ट्र के बच्चे लकी है क्योंकि ये टॉप इंजीनियरिंग कॉलेजेस महाराष्ट्र में आते हैं और हमारे लिए ये रास्ता इजी बन जाता है। बट मैम हमें राइट स्ट्रैटेजी कैसे यूज करनी होगी, हमें करना क्या होगा? तो यार एक चीज दिमाग में रख लो, फिर मैं आपको पूरी स्ट्रैटेजी, पूरे नोट्स सब कुछ बताऊंगी कि यू शुड नो वन थिंग, कंपटीशन इज डेफिनेटली इंक्रीजिंग। और अगर आपको बोर्ड्स में 95% भी आते हैं, देयर इज एब्सोल्युटली नो गारंटी दैट यू विल गेट एडमिशन फॉर इंजीनियरिंग। क्योंकि अगर आपको इंजीनियरिंग में एडमिशन लेना है तो MHT CET आपको क्रैक करना होगा विद अ गुड परसेंटाइल और क्लास 11th बेस माना जाता है। अब मैम क्या हम क्लास 11th कवर कर सकते हैं अगर हमने अभी तक कुछ नहीं पढ़ा? तो डेफिनेटली कर सकते हैं, बट उसके पहले आई होप यू आर अवेयर ऑफ दिस फैक्ट कि 50 मार्क का फिजिक्स होता है इन MHT CET, जहां पे 10 क्वेश्चंस आते हैं क्लास 11th से और 40 क्वेश्चंस आते हैं क्लास 12th से, यानी 50 क्वेश्चंस 50 मार्क्स। केमिस्ट्री की भी बात करें तो सिमिलर टाइप ऑफ पैटर्न है, 10 सवाल आते हैं क्लास 11 से, 40 सवाल आते हैं क्लास 12 से। सो 10 + 40 यानी ये हो गया 50 मार्क्स। और मैथ्स की अगर बात करें तो यार मैथ्स तो बिल्कुल 2 के बराबर है। क्लास 11 से आते हैं 10 सवाल, क्लास 12 से आते हैं 40 क्वेश्चन आणि बाळांनो एक क्वेश्चन असतो 2 मार्क्सचा, म्हणजे मॅथ्स एकटा आहे 100 मार्क्सचा आणि फिजिक्स 50 मार्क आणि केमिस्ट्री 50 मार्क। मग बाळांनो हे जे तुमचे 40 चॅप्टर आहे, सॉरी 40 क्वेश्चंस आहे, फिजिक्सचे 40 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे 40 क्वेश्चन आणि मॅथ्सचे 40 क्वेश्चन, हे 40 अजून तुम्हाला वेळ आहे कव्हर करायला, कारण इथून पुढे वर्ष बाकी आहे। पण बाळांनो तुम्हाला हे 10 म्हणजे जर तुम्ही म्हटलं मॅम फिजिक्सचे 10 मार्क्स म्हणजे 11वीच्या सिलेबसवर बेस्ड, मॅम केमिस्ट्रीचे 10 मार्क्स 11वीच्या सिलेबसवर बेस्ड आणि मॅम मॅथ्सचे 20 मार्क्स, म्हणजे हे 40 मार्क्स आम्ही कसे कव्हर करू शकतो?
तर बाळांनो ह्या 40 मार्कासाठी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की मी क्लास 11 चा बॅकलॉग कसा कव्हर करेल. तर बाळांनो क्लास 11 चे काही असे टॉपिक्स आहेत जे तुमचं क्लास 12 चं बेस असतील. क्लास 11 चे काही असे टॉपिक्स आहेत जे तुमचे क्लास 12 चे बेस असतील. मॅम मग आता आम्ही तो बेस कसा कव्हर करायचा. तर मी तुम्हाला आता इथे सगळ्या नोट्स पण देणार आणि नोट्स सोबत तुम्हाला व्हिडिओज पण सांगणार कोणते बघायचे. तुम्हाला काहीच नाही करायचंय, जो तुमचा रेग्युलर रुटीन चालू आहे तो चालू ठेवायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला फक्त रेग्युलरली हा एक व्हिडिओ कव्हर करायचा आहे. माझी गॅरंटी आहे की तुम्हाला केमिस्ट्री सोबत प्रेम होऊन जाणार. याच्यानंतर तुम्ही म्हणणार मॅम 11वी मध्ये माझा केमिस्ट्री लय बकवास होता मॅम, पण आता माझा केमिस्ट्री फेवरेट सब्जेक्ट आहे, याची मी गॅरंटी घेते, नाही तर मी शिकवणं सोडून देईल, मी एवढी कॉन्फिडेंट आहे. तर तुम्ही ही गोष्ट डोक्यात ठेवा. तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगते त्या करा. मी गॅरंटी घेते मी या चॅनलवर तुम्हाला भरपूर सारा कंटेंट आणून देईल, भरपूर सारे नोट्स आणून देईल आणि तुमचं बोर्ड्स पण चांगल्या पद्धतीने पार पाडेल आणि तुमचा MHT CET पण. आता नीट ऐका, तुम्हाला आउट ऑफ 10 चॅप्टर्स आहेत. फिजिक्सचे 10 आहेत, केमिस्ट्रीचे 10 आहेत, मॅथ्सचे 10 आहेत आणि बायोचं पण तसं असेल. आता बाळांनो आउट ऑफ 10 चॅप्टर्स तुम्हाला सप्टेंबर पर्यंत 6 तरी चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. सो हे बघा 12वीचे जे चॅप्टर्स आहे ते तर आपण सोबत करणार, पण हे 11वीचे बॅकलॉगचे चॅप्टर्स आहे, हे तुमचे साचलेले चॅप्टर आहे जे आपण वर्षभर केले नाहीये. मग जर मला फिजिक्सचे 10 करायचे, केमिस्ट्रीचे 10 करायचे, मॅथ्सचे 10 करायचे, म्हणजे मला 30 चॅप्टर करायचे, तर मी काय करणार बाळांनो, ऍटलीस्ट 10 मधून फिजिक्सचे मी 6 चॅप्टर कव्हर करेल, केमिस्ट्रीचे मी 10 मधून 6 चॅप्टर कव्हर करेल आणि मॅथ्सचे पण मी 10 करेल. आता बाळांनो हे तुम्हाला ईच सब्जेक्ट साठी करायचं आहे. आता मॅम मी करणार काय ह्याच्यासाठी. तर बाळांनो केमिस्ट्रीची मी इथे तुम्हाला चॅप्टरची लिस्ट दिलेली आहे ज्याचे तुम्हाला वन शॉट करायचे. आता मॅम ते आम्हाला कुठून मिळतील. पहिला तर तुम्हाला IUPAC नेम जे ऑर्गॅनिकचं बेसिक आहे ते आलं पाहिजे. त्यानंतर पहिलाच चॅप्टर आहे तुमचा क्लास 11 चा बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, तो करायचा आहे. रेडॉक्स रिएक्शन, मॉडर्न पिरियोडिक टेबल, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हायड्रोकार्बन आणि स्टेट्स ऑफ मॅटर. मॅम आता हे आम्ही कुठून करायचं. तर बाळांनो तुम्हाला काहीच नाही करायचंय, ह्याच चॅनलवर जायचंय आणि आपल्या चॅनलचं नाव काय बाळांनो, वी महाराष्ट्र बोर्ड्स प्लस MHT CET प्लेलिस्ट मध्ये जा. आणि बाळांनो जसं तुम्ही प्लेलिस्ट मध्ये गेले तुम्हाला खाली जावं लागेल आणि हे खाली गेले तर तुम्हाला इथे वन शॉट केमिस्ट्री दिसेल, ज्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला 45 व्हिडिओज दिसतील. या वन शॉट प्लेलिस्ट वर जर तुम्ही क्लिक केलं बाळांनो, तर या वन शॉट प्लेलिस्ट मध्ये मी तुम्हाला जे काही व्हिडिओज सांगितले, या वन शॉट प्लेलिस्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं IUPAC चा व्हिडिओ बघा, हा इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री बघा, हा इकडे दिसेल तुम्हाला. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं रेडॉक्स रिएक्शन बघा, हा इकडे रेडॉक्स रिएक्शन. मी तुम्हाला सांगितलं मॉडर्न पिरियोडिक टेबल बघा, हा इकडे मॉडर्न पिरियोडिक टेबल. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघा, हे बघा हा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि त्याच्या डोक्यावर आहे हायड्रोकार्बन. ठीक आहे. सो हे सगळे चॅप्टर्स मी इथे ऑलरेडी शिकवलेले आहे. जास्त नाहीये, 1.5-2 तासाचा व्हिडिओ असेल, 2x वर बघा पण बघा. आता मॅम जर आम्हाला क्लास 12 महाराष्ट्र बोर्डचे फ्री नोट्स पाहिजे असतील तर ते आम्हाला कुठे भेटू शकतात. तर बाळांनो हे माझं टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावर 2 वे कम्युनिकेशन आहे. म्हणजे मी तुम्हाला मेसेज जर काही केला तर तुम्ही मला रिवर्ट बॅक करू शकता आणि मला जसा वेळ मिळेल मी ते मेसेजेसही बघते. तर बाळांनो ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. तुमचे जितके काही नोट्स असतील ते सगळे नोट्स क्लास 12 महाराष्ट्र बोर्ड प्लस MHT CET चे मी तुम्हाला ह्या चॅनलवर फ्री मध्ये प्रोव्हाइड करेल. आणि तुम्हाला मी डोळे बंद करून एक गोष्ट सांगू शकते, तुम्ही ह्या चॅनलवर रिलाय करू शकता, कारण मी गॅरंटी घेते तुमचं 2027 चे बोर्ड असो किंवा 2027 चा MHT CET असो ते मी पार पाडेल. जसं मी 2025-26 ला केलं ते 27 तुमच्या बॅच सोबत पण करेल. तर बाळांनो जर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन नाही झाले तर पटकन जॉईन व्हा. भेटूयात आपण इथे. आणि तुमची काही अडचण असेल या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि मी तसा असा व्हिडिओ बनवेल की जो तुमचा हर प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टुडंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ. तब तक हसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉझिटिव्ह अँड कीप स्माइलिंग. आणि डोंट फॉरगेट, कारण हे फ्री आहे आणि इथे मी तुम्हाला सगळे नोट्स प्रोव्हाइड करेल. सो भेटूयात इथे.